बघा गावातल्या म्हाताऱ्या माणसांची ही कामं काय करणार, नाही केलं तर भेट. घरी जायचं काम घराचे गव्हर्नमेंट कडून पैसे मिळतात, त्याच्या मधून हे घर बांधलेलं आहे आणि घरकुल मिळालेला आहे. ह्या हिशोबाने ही पाटी लावली जाते. सुंतळी ती सोनतळी, त्याची झाड अजून तिला फुलं येतात, बारीक अशीच फुलं येतात त्याची सारखी. अशी ही पिवळी. हा, पण ह्या फुलात फरक आहे, ह्या फुलात फरक आहे. हॅलो हाय नमस्कार मंडळी, नीलप्राणा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. दुपारचे वाजलेले, संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि मी आणि काकू चालली आहे खोलवडीमध्ये माझ्या आत्याकडे. आणि गरम मरणाचं होतं. पाऊस थांबलेला आहे, 2 दिवस झाले पाऊस पडला. काल आणि आज पाऊस नाही पडला आणि ऊन कडाक्याचं पडलेलं आहे. आणि हा घामाच्या धारा तुम्ही बघताच आहेत, केवढं सारं गरम होतं आहे. तर आम्ही चाललो आहे आता खाली आणि गणपतीसुद्धा बघायचं आहे. गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघितला असणार आहे, त्यामध्ये गणपतीच्या मूर्त्या दाखवल्या होत्या. तर यावर्षी आमची वर्सल आहे गणपतीची आणि आम्हाला मूर्ती सांगायची गणपतीची. तर मग मी आणि काकू जाती आहे. तर मूर्तीसुद्धा बघता येतील, गणपतीच्या ऑर्डरसुद्धा द्यायची आहे आणि आत्याकडे जाऊन यायचं आहे. तर मग चला माझ्याबरोबर. इथे काकू आमची सुकवान घातला नव्हता कोकमाचा, काले चष्मा, काला काला चष्मा. माझा अवतार काय बघ, हे कोकमा जे लास्ट टाइम बघितले होते ओली होते आणि आता हे मस्त सुकलेली आहे. अजून 1-2 ऊन लागतील ना गे, 2 दिवस उन्हामध्ये टाकले तर मस्त खळखळीत होतील. आणि मग पुढच्या वर्षी याला फूट लावायचा ना, आंब्याचा फूट लावायचा. बघा गावातल्या म्हाताऱ्या माणसांची ही कामं काय करणार, नाही केलं तर भेटत नाही. आता गो काय करतास गो, काय खेळतास, काय मातीन खेळतात. हे आमचं मंदिर, आमच्या देवीचं, गावदेवीचं मंदिर आहे. भरतदुर्गा देवी होळी का वाटतं. आणि तलाव तर मस्त भरलाय, आपला फुल भरलेला आहे. मी म्हटलेलं लास्ट टाइम की ह्या तलावाचं पाणी पूर्ण खाली मळ्यामध्ये वाहत असतं आणि केवढं उंच आहे ते तलाव. आणि हे तलाव फुल आता भरलेलं आहे आणि मुलं पोहत आहे तिथे. ए मोठी उडी टाक. अरे कुठे रे तुम्ही? आम्ही पण होळी येतले, पण खैसुले वाडी येत ना. हा मी गाडी वाढतलो होय काय. तलाव मस्त भरला. 4 दिवसाच्या पावसाने एवढा भरला, अजून पाऊस बाकीच आहे. इकडून पाणी ह्या साईडला जातं ना, आणि सगळं हे मळा भरलेला असतो ना, त्यावेळेस पूर्ण पाणी असतं. आता अजून तलाव व्हावत नाही. तलाव व्हावायला लागला का हा पूर्ण मळा फुल पाण्याने भरलेला असतो. आणि इथे होळी पेटवतात. काकूचा दळा आहे ना, काकू तुझा आहे ना, हा काकूचा दळा आहे आणि त्याच्यामध्ये होळी पेटवतात. हे होळीचे बघा लाकडं अजून पण बाकी आहेत.
तुझ्या अर्धी भाजावर आरामात झालेली असतं ना. आता हे सगळं रान झालंय इकडे बघ, सगळं रान झालंय. पहिलं हे सगळं भात शेतीने सगळं भरलेलं असायचं ना. हे सगळं ही जागा पण सोडायची नाही, ह्या जागेमध्ये पण असायचं. हो त्या वाटणे परिस्थिती येत नाही होती. हो, शेतीसाठी लोक हे करायची नाही, आपली करून दुसऱ्याची पण घ्यायची. आणि आता सगळा ओसाड पडलेला. आधी गणपती बघायला जाऊया. दरवाजा खुला आहे. ते गणपती लिपतात आमच्या गावामध्ये आणि लास्ट टाइमचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर आता इथे बघूया आपण गणपती आहेत का की अजून बाकी आहेत करायचे. काकी येऊ कोण गे कोर्लेकर आहे गे. साच्या वगैरे इथे आहेत म्हणजे अजून गणपती, आता गणपती लेपायचे काम चालू आहे वाटतं. अरे वा, घरे तळायचं काम घरे तळतास. मी मूर्त्या बघायला आलेली, म्हटलं मूर्त्या आहेत काय तयार. मोठा पोपट झाला आपला, कारण गणपती लिपायचं आता काम चालू आहे. म्हणजे साच्यामधले गणपती आणि मातीचे गणपती, म्हणजे मातीने लिपून जे गणपती, हाताने लिपून जे गणपती बनवतात ते आता पॉसिबल नाही. तर मग आता काय बघायला सुद्धा मिळाले नाही गणपती. पेणवरनं वगैरे काय गणपती येतात म्हणतात, दुसरीकडून पण गणपती आणतात, पण ते साच्यामधले. आणि त्यांचे साच्यामधले जे आहेत ते आता चालू होईल, म्हणजे चालू करत आहेत. आज फर्स्ट डे होता त्यांचा गणपती लिपायचा. तर तयार झाल्यानंतर पुन्हा आपण एकदा इथे राऊंड मारूच. तोपर्यंत व्हॉट्सअपवरती पाठवतील म्हटले, बघू त्यातला सिलेक्ट करूया. हे घराचे काम अजून चालू आहेत. मी तुला बघितलंच नाही. मी आता इकडे चालले. अरे गणपती इथे बघायला आलेली मांडवकरांच्या इथे. हे जे घरकुल मिळतं, घरकुल जे मिळतं ना, ते ही अशी पाटी लावली जाते. हे घरकुलमध्ये जे ग्रामपंचायतीकडून किंवा गव्हर्मेंटकडून पैसे मिळतात, त्याच्यामधून हे घर बांधलेलं आहे. आणि घरकुल मिळालेला आहे ह्या हिशोबाने ही पाटी लावली जाते. ह्या आत्तेच्या घरासमोरील परिसर. किट्टी पळाला, आता दिसत नाही. हे दोघी कोण, काय कोण नाव सांगा. लपता आणि माझ्या आत्या. इथून आपल्याला आता जायचंय मांडवकरवाडीमध्ये. इकडून सरळ जो रोड जातो, ह्या सरळ रोडने हेळेवरती जातो, समुद्रावरती. आणि तिकडे गणपती विसर्जन करायला नेतो आम्ही. त्या साईडला शेती वगैरे पण आहे, आता तर कोण करत नाही. गणपती विसर्जनच्या वेळेस ही इथून पूर्ण लाईन लागलेली असते विसर्जनला. वरती समुद्रावरती जातो. आणि हा छोटासा व्हाळ आहे. कसली थैली, पाणी जास्त नाही. त्या दिवशी पाऊस पडलेला तेव्हा भरपूर होता असेल.
आणि ही इकडे मांडवकरवाडी आहे ह्या साईडला. आपण चाललोय पोस्टमन जे दादा आहेत त्यांच्याकडे. इकडेच जायचं आहे ना. ते वावला तो गेला 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 जायचं आता खाली. वावला पाण्यातून तो बघ. गेला 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 अडकला. त्याला माहिती वाटतं तिथे नेहमी अडकतो. त्या दिवशी वाऱ्याने पडला असेल, वादळ होता तो, तेव्हा पडला असेल ते. अगोदर मग कितीतरी होता मारणार बीज त्याचाच पडलेला ठेवलेला राखून तो गणपती राखून ठेवलेला ना. त्यामध्ये त्याचा शेंगा धरतो आणि मग त्याचा बी पडतं सगळं. आमचं पोस्टाचं काम करून झालं आणि आम्ही आता घरी आलो. आणि काकू बघा काय करतीये. इकडं काढतो, इकडे ठेवतो, थोडेच ठेवतो पुढचे, बाकीचे इकडे काढते भारती. हे काढू खायचे इकडचे ते वरचे ठेव, वर ठेवक लावते एक पातळ पातळ. हे खालचे आधी एक भारचे घेतो इकडे काढून. भारचे भात रस्त्यात तेरडा कशाला ते मनपीला बांधतात ते ना. हो मनपीला घोषे बांधतात ते खालचे आधी काढ. बारीक बारीक काढू नाही तर एवढंच ना. आणि 8 दिवसांनी मरणाचे होते. 8 दिवसात मरणाचे असं आधी. ही सुंतळे पण येतो रुपता ती मग ही होता झगारता. कुठे सोनतळी. ही काय बारीक असल्या फुलाच्या बघ असल्या. ही बघ ही सुंतळी त्याका म्हणतात. ही सुंतळी झाडा कशी ही सुंतळी. ते सोनतळी त्याची झाडा तिला फुलं येतात बारीक अशीच फुलं येतात त्याची सारखी. ही पिवळी. हा पण ह्या फुलात फरक आणि ह्या फुलात फरक आहे. येतो फरक आणि हे तो फरक आहे. असं सुंतळी त्याका म्हणतात. घोषे बांधतात त्याच्यावर घोषेच बांधतात. कशा मंडपीत. हा म्हणते का सुंतळणीचे ते होय. मग भासून आणतो काढून भासून. आता जी झालेली होती ना गेल्या वर्षी ती रुजली आहे. गेल्या वर्षी झालेली सुंतळी. मग आता यावर्षी गणपतीला हे बांधतील ते घोषे आणते भासून मध्ये येतात का ते येतात ना. ते कुठे भेटतात. हे येतात ना. हा पण ते भेटतील काय. भेटतात सगळ्या भातून आणते म्हणजे हो ना पार्क. कुदळीच्या येणार नाही तो. हे मस्त कढीपत्ता. हे कढीपत्ताचं झाड. कडूपत्ता ते पाळा लोकं घेतात. जमीन ती आहे ना पाळा घेतात. मी बघू कुंडी नंतर आणलंय ना तर ह्याचे गुलगोशींची जराशी टाकून ठेव. बिया पण असतात आता नाही. बिया गिमारी नसतात बिया. गुलगोशीच्या गिमारी भरपूर असं काळ दोन. ही आता ही बघ ही लाल ना. ही डबल लागायचं नका. ही बघ लाल फुला दिसतात. ही गुलाबी गुलगोशी लाल दिसतात. डबलीच्या काय नको पाकळीचे डबल पाकळी अजून ना बाबा केवढा झकार भरतात होता उतर सगळं झाले. मग आता ती पिवळी पण पाठीमागे डुंबारे फुटतात. ती सांगत होते तुका ती मोठी आहे ती होती कोपऱ्यावर तुका मुंबई न्यायसाठी. पण जेवढी काही नाही मुंबई नाही ना. इथं आहे ते पाठीमागे लावीन. कुंडीत लाव का. हा एका म्हणून होतं पाठी होती. मांजूर पण तुळशीवरती कसा बसला तसाच तुळशी बसतात. ते त्यांना सवय बसून. हार बनवून घालतात ते. वेणी बनवतात. गुलगोशी ती आता होत पुढे झाकरात असा होत. झाकारत झाडा झाकारत ते. पाऊस चालू होता. रिमझिम पडता. आणि इकडे बेनावण चालू आहे. बेनावळ काय बोलतात की बेनावळ ना. बेनावळ ते झाडांची बेनावळ. झाडांचे बेनावळ चालले.
म्हणजे काकू पाट्याला काय लागलेले गे काय टाके टाके मारलेले ना टाके मारलेले ना काय म्हणतात ती टाके घेतले जागा टाकी टाकी टाके पाट्याला टाकी घेतलेली आणि आता ती त्याच्यावरती रखाडी वाटप वाटतो हा जसं वाटप वाटतो आपण तसं ही जी चुलीमधली रखाडी असते लाकडांची जी रखा झालेली असते ती झाजरायची याच्यावरती म्हणजे ते मग ते काही जातात कस जातात कस जातात टाकी लावलेली जी कच जाते म्हणजे ते दगड दगड जे कच राहिलेली असेल ती निघून जाईल. बघा आमची म्हातारी किती वर्षाची या किती वर्ष झाली की तुका मसला वर्षा खय मापला बाबा कुणी ठेवला वर्ष कोणी मोजला ना दिवस तो जात आमचे तारीख सारखे बिलके नाही आमच्या पहिला कोणाचेच नाही आमचे पण 80च्या वरती असशी ना तू काय माहिती आम्ही अंदाजे सगळ्या सांगतो होय अंदाजे 80च्या वरती तर असतच तरी एवढी सगळी कामं करता अंदाजे सांगतो सगळं जातो तर अंदाजे सांगतो अंदाज सांगता ना आता तिकीट बिकीट म्हणतो आपण ह्या होता म्हणून गाडी याचा कमी तुझा नाही तेवढा वय म्हणून सांगतं गाडीवर तिकीट बिकीट म्हणजे लोक म्हणतात ना गाडीवर तिकीट तुझा फ्री मध्ये होता हा तुझा वय नाही म्हणून सांगतो तेवढा वय हा पण कसा तर सांगायचा थोडा ना अंदाजे त्याच्यामुळं असं त्यांचा काय तेवढा म्हणजे त्यांच्या तुझ्या आधार कार्ड वरती कमी वय आहे हा असा हा हो असा झालेला त्याच्यामुळे अंदाजे टाकून दिला नाही आधार कार्ड वरती अंदाजी सगळा अंदाजी काही विचारतं ते अंदाजी हॉस्पिटलात गेला खय गेला अंदाजी म्हणजे वाटण करताना ती कच येणार नाही तर मग ते दगडाचे कपचे ते वाटणामध्ये मिक्स होतात होताना सांगितलं तुम्ही असा करा म्हणून एका नाही इकडनं लावलेली नाही तसे नाही इकडनं मारलेली लावून पाट्यावरचा वाटण आणि चव मस्त पण असता पाट्यावाला व्हायना वाटपाट पाट्यावाला व्हायना चव या आपला आला करतो येतात जळून टाकू हल्ली चाललेला ना मिक्सर मिक्सर मध्ये जळून येत आता काय करू उडव तिकडे उडून तर पांढरवणी होत ना हो दे तर पावसानं जात धुवून पावसानं जात आज लागतो हात अजून ना ते उडव पाय वर कर तुझं नाही तर पायावर घेशी सगळा ना ठेवलेलं लांब जाणार ना घर ना ते म्हणून म्हटलं पाय वर कर तुका म्हटलं परत करीपर्यंत तरीच राह म्हणजे का तो तिकडं कामं होता